आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। माणिकराव कोकाटेंना विधिमंडळामध्ये रमी खेळणं भोवलं। कोकाटेंची उचल बांगडी, कृषी खात्याच्या ऐवजी आता क्रीडा खात्याची जबाबदारी। विरोधकांच्या आग्रही मागणीनंतर राजीनाम्याच्या ऐवजी केवळ खाते बदलाचा निर्णय। आता तरी दुसरा कोणताही बदल होईल अशी चर्चा नाही, मात्र यापुढे बेशिस्त वर्तवणूक खपून घेणार नाही, कारवाई होईल। मुख्यमंत्री फडणवीसांचा सर्वच नेत्यांना इशारा, नेत्यांच्या वर्तनावर अंकुश हवा, फडणवीसांचा सज्जड तप। आता जर कोणी अशा प्रकारे बेशिस्त वर्तणूक करेल तर त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलेल्या तिघांनी की आम्ही हे खपवून घेणार नाही, याच्यावर कारवाई होईल। मंत्रिमंडळामध्ये आता बदल होणार नाही, फडणवीसांकडून धनंजय मुंडेंच्या लॉबिंगच्या चर्चांना ब्रेक। मंत्रिमंडळाची चर्चा मुंडेंच्या स्तरावर होत नाही, फडणवीसांचं वक्तव्य। त्यांनी 3 वेळा माझी भेट घेतलेली आहे आणि वेगवेगळ्या कारणाने भेट घेतलेली आहे। कुठल्याही भेटीमध्ये मंत्रिमंडळाबद्दल चर्चा झालेली नाही। मंत्रिमंडळाची चर्चा ही धनंजय मुंडेंच्या स्तरावर होत नाही। मंत्रिमंडळाची चर्चा मी, अजितदादा आणि एकनाथराव शिंदे करतो। संवेदनशील कृषी खातं आता अजित पवारांच्या विश्वासू माणसाकडे। दत्तात्रय भरणेंकडे आता कृषी खात्याची धुरा, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार, भरणेंची प्रतिक्रिया। कृषी खात्याच्या माध्यमातून या राज्यातील शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल, या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नाविन्यपूर्ण शेतीचे उपक्रम कसे राबवता येईल यावर माझा भविष्यामध्ये भर राहणार आहे। कृषी मंत्रिपदाची ऑफर अजित पवारांनी सर्वात आधी मला दिली, मात्र कृषी मंत्री ग्रामीण असेल तर जास्त न्याय देईल अशी मी भूमिका घेतली। कोकाटेंच्या खाते बदलानंतर भुजबळांचा गोप्यस्फोट। खूप आग्रह त्यांनी माझ्याकडे, पण माझं मत असं होतं की ग्रामीण भागामध्ये राहिलेला आहे, शेतकऱ्यांबरोबर राहिलेला आहे, त्याला त्याची जास्त माहिती आहे, काय त्यांच्याकडे ते खातं गेलं पाहिजे। कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका, अजित पवारांची आमदार शंकर मांडेकरांसमोरच कार्यकर्त्यांना तंबी। चौफुल्यातील गोळीबार प्रकरणावरून अजितदादांचा इशारा। कुठं चौफुल्याला तडफडू नका, तिथं जाऊन कुठं टाक टाक ढगात गोळी मारू नका, त्याच्यात बदनामी जो मारेल त्याची पण होईल। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मान। मुख्यमंत्री फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री चंद्रकांत पाटील, सुशीलकुमार शिंदेंची उपस्थिती। चंद्रकांत पाटील, पुणेकरांना पुण्याचे वाटत नाहीत, मुख्यमंत्री सर्वत्र लक्ष घालता, इथेही लक्ष घाला। अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य, तर अजितदादा चंद्रकांत पाटलांना पुन्हा कोल्हापुरात पाठवत आहेत का, शिंदेंची टोलेबाजी। चंद्रकांत दादांना अजून आमचे पुणेकर मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरचे समजतात, ते पुण्याचे वाटतच नाही। ही त्याला काय अडचण आहे, त्याचं जरा तुम्ही लक्ष घालावं देवेंद्रजी, तुम्ही सगळीकडे लक्ष घालता, इथंच लक्ष घालत नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये मिश्किल टोलेबाजी। पुण्यातील दुसरे दादा जे कधीही दादागिरी करत नाहीत असे चंद्रकांत दादा। फडणवीसांचं वक्तव्य, तर म्हणजे मी दादागिरी करतो का, अजित पवारांचं मिश्किल सवाल। पुण्यातले दुसरे दादा जे कधीही दादागिरी करत नाहीत असे आमचे चंद्रकांत दादा पाटील।